मोर्चा आहे आंबेडकरी अनुयायींचा। 26 जानेवारी रोजी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं माधवी जाधवांच्या रूपानं या मोर्चाची ठिणगी पडली। माधवी जाधव यांनी 26 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव गिरीश महाजन यांनी घेतलं नसल्यानं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संताप व्यक्त केलेला होता। गिरीश महाजन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत गिरीश महाजन यांनी संविधानिक पदावर राहू नये अशी मागणी त्या ठिकाणी आंबेडकरी अनुयायींच्या माध्यमातून होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा आशयाचे फलक घेऊन संविधान वाचवा असा देखील फलक हातात घेऊन हे सर्व आंबेडकरी अनुयायी मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ थेट नाशिक रोडच्या महसूल कार्यालयापासून शालिमार इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेला आहे। आपण पाहिलं तर महिलांचा या ठिकाणी सहभाग देखील मोठ्या प्रमाणावर आहे। सर्व आंबेडकरी अनुयायी या मोर्चात सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थनार्थ संविधानाच्या समर्थनार्थ या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले आहे। जोपर्यंत गिरीश महाजन हे माफी मागत नाही तोपर्यंत हा जो मोर्चा आहे किंवा हा जो आंबेडकरी अनुयायींचा आक्रोश आहे तो कायम राहील असं देखील या मोर्चामध्ये सांगण्यात आलेलं आहे। पायी निघालेल्या या मोर्चामध्ये अपंग बांधवांनी सुद्धा सहभाग घेऊन या ठिकाणी संविधानाला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। आपण जर पाहिलं तर महिलांचा आक्रोश आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो गळ्यात घालून या ठिकाणी हे बांधव या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत, त्याचबरोबर क्रांतीज्योती या ठिकाणी महात्मा फुले यांच्या प्रतिमा घेऊन हे सर्व बांधव जर आपण पाहिलं तर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। अतिशय जन आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। संविधान के सम्मान में हम सब मैदान में अशा याचा बॅनर घेऊन हे सर्व हे बांधव जे आहेत ते आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याकडे आगे कूच करतायत। जातीवाद हा धोका आहे, धक्का मारो मोका आहे असं म्हणत या ठिकाणी गिरीश महाजन हटाव नाशिक बचाव अशा देखील घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जातो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विवेक पशु जनजना संविधान जागो मनामनात हा देखील अशा देखील घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। आपण जर पाहिलं तर मोठा तिरंगी ध्वज देखील या मोर्चामध्ये सामील झालेला आहे। निळ्या पताका आहेत, निळे ध्वज आहेत, भारतीयाचा या ठिकाणी तिरंगा आहेत, भगवे झेंडे अशा प्रत्येक समाजाचे झेंडे घेऊन या ठिकाणी हे सर्व समाज बांधव जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। मोठ्या प्रमाणावर हा मोर्चा निघालेला आहे। ठिकठिकाणी या मोर्चाचं स्वागत होत आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर 26 जानेवारीला जो पोलीस परेड ग्राउंडवर संविधान प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा झाला आणि या प्रजासत्ताक दिनामध्ये गिरीश महाजन यांनी भाषणापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यानं हा सर्व गदारोळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आझादी भारत में बाबासाहेब का अपमान नहीं सहेंगे अशा देखील आशयाच्या फलक घेऊन हे सर्व आंबेडकरी अनुयायी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। छत्रपती शाहू महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, अशा प्रत्येक थोर महापुरुषांचे फोटो घेऊन, फलक घेऊन, प्रतिमा घेऊन हे सर्व बांधव जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। नाशिक रोडच्या महसूल कार्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा आता जवळपास शालिमारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत। खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें। विज्ञापन देने के लिए संपर्क करें।